पाण्यात तळलेल्या पुरीची रेसिपी आपण बघितली. चला आता पाण्यामध्येच कुलचा तळणार आहोत. मस्त गुबगुबीत असा आलू कुलचा करणार आहोत. आणि तुम्हाला सांगते, हा कुलचा करत असताना अजिबात येस्टचा वापर करणार नाही आहोत, सोडा पण नाही वापरणार आहोत. असा पीठ मळणार, असा लगोलग तव्यात घालणार आणि असा टम्म फुगलेला मस्त असा कुलचा तयार होतो. तुम्हाला सांगते. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. गुबगुबीत एक कुलचा खाल्लं की पोट भरेल असा आपण कुलचा करूयात. खूप झटपट होतो, चवदार होतो आणि मुख्य म्हणजे असं पीठ मळायचं, लगेच तयार करायचं. तर कुलच्याचं सारण करण्यासाठी काय काय साहित्य वापरलं ते बघूयात. तर इथे 1/2 किलो बटाटा स्वच्छ धुवून उकडून असा किसून घेतला. बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा काळं मीठ, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा चाट मसाला, 1 चमचा धनेपूड, चवीपुरतं मीठ. चला, सगळ्यात आधी उकडून किसलेला बटाटा घ्या. किसून घ्या, मॅश नका करून, कारण फोडी नको आपल्याला, कुलचा छान लाटला गेला पाहिजे. आता यामध्ये इतर सगळे आपण मसाले घालूयात, ज्यामध्ये सगळ्यात आधी लाल तिखट, भाजलेल्या जिऱ्याची पूड, गरम मसाला, चमचाभर धनेपूड, 1/2 चमचा काळं मीठ, 1/2 चमचा चाट मसाला. चाट मसाला आणि काळं मिठच्या ऐवजी इथे लिंबाचा रस जरी घातला काहीच हरकत नाही. अर्धा चमचा मीठ, कारण चाट मसाला आणि काळं मीठ खारटं असतं, त्यामुळे मीठ जरा बेताने घालायचं. आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे व्यवस्थित कालवून घ्यायचं, एकजीव करूयात. मसाला छान बटाट्यामध्ये मुरला पाहिजे. चला, सारण इथे तयार आहे. हा हा हा, काय कमाल सुवास तरवळतो. चाट मसाला आणि ते काळं मीठ आपण यामध्ये घालतो ना, त्यामुळे असे चटपटीत चव येते. बरं, हे दोनही मसाले नसतील तर मग अर्धा लिंबाचा रस पिळा, त्याने ही छान चव बॅलन्स होते. आता हे सारण बाजूला ठेवूयात आणि याचं आवरण लगोलग करून घेऊयात. कुलच्याचं आवरण करण्यासाठी साहित्य काय काय घेतलं ते बघूयात. 2 कप मैदा, अर्धा कप दही, 1 चमचा मीठ, 1 चमचा बेकिंग पावडर. इतकं साधंसं साहित्य लागतं. आणि अर्धा कप दही आहे तर आपण अर्धा कपच इथे पाण्याचा वापर करणार आहोत. आणि अर्धा चमचा साखर, म्हणजे कुलच्याला आहे ना छान असा एक पोत येतो, किंवा तो मस्त खरपूस असा सोनेरी रंग येतो. चला, अगदी झटकीपट होणारा हा प्रकार आहे. तर सगळ्यात आधी दही घेऊयात. अर्धा कप दही आहे तर जसं मी सांगितलं अर्धा कपच आपण इथे पाणी वापरतो. अगदी प्रमाण डोळे झाकून फॉलो करू शकता, इतकं अचूक आहे. आता यामध्ये बेकिंग पावडर, पिठी साखर, चवीपुरतं मीठ. आता बेकिंग पावडर घातली की हे बघा, हे मिश्रण असं छान फसफसायला सुरुवात होते, म्हणजे बेकिंग पावडर इथे ॲक्टिवेट होते. मस्त फुललं की नाही. आता बेकिंग पावडर नसेल वापरायची तर मग खायचा सोडा अर्धा चमचा वापरू शकता. आता यामध्ये जो मैदा आपण घेतलाय हा मैदा चाळून घालायचा. आणि मैद्याचं प्रमाण परफेक्ट आहे, बरोबर 2 कप मैदा लागतो, कमी पण नाही आणि जास्त पण नाही. चाळून घाला म्हणजे पटकन हे मळलं जातं आणि पीठही एकसारखं होतं. आता हे लगोलग मिसळून पीठ मळून घ्यायचं. 1 चमचाही वाढीव पीठ किंवा पाण्याचा इथे वापर करायची गरज नाही पडत. अगदी डोळे झाकून फॉलो करू शकता हे प्रमाण. मस्त बघा, सगळे ओले जिन्नस आहेत ते यामध्ये मुरले. आता याचं पीठ तयार करूयात, पीठ मळून घेऊयात. चला, लगोलग हा गोळा तयार होतो बघा, काहीच कष्ट घ्यावे नाही लागत. चला, हे लगोलग मळून देखील झालं. हे बघा, यामध्ये ना कणभरही जास्त पीठ नाही घातलंय न पाणी घातलंय. आता हे मुरत ठेवायचं नाही. इन जनरल आपण जे पीठ करतो ना ते मुरत ठेवतो, पण आपण हे कुलच्याचं लगेच गोळे करायचे आणि लगेच आपण कुलचे तयार करायला घेऊयात. तर या प्रमाणामध्ये 5 कुलचे बरोबर तयार होतात. आता एक उंडा घ्यायचा, पिठामध्ये बुडवायचा. मी इथे तांदूळाची पिठी वापरते. आणि याची वाटी तयार करायची. आपण आहे ना पुरणपोळी कशी करतो अगदी तसं सेम प्रोसेस इथे फॉलो करायची. आता यामध्ये सारण भरूया. मस्त असं ठासून ठासून सारण भरा.
कारण कुलच्याला जितकं सारण तितकं कुलचा छान चवदार लागतो. आता हे जास्तीचं पीठ आहे, हे स्क्वीज आउट करायचं. हातामध्ये हलकंसं दाबायचं, थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि लाटून घेऊयात. जसा कुलचा करतात अगदी तसा. गोल शक्यतो कुलचा नसतो, असा अव्हल शेपमध्ये करून घ्यायचा. आता तवा इथे व्यवस्थित तापवून घ्यायचा, कडकडीत तर तापला पाहिजे आणि पाण्यावर तळायचा. म्हणजे काय हे दाखवतो. तवा बघा कडकडीत गरम झाला की यामध्ये पाण्यावर तळते म्हणजे असं पाणी घालायचं आणि हे पाणी आहे ना तव्याच्या कडेला हवं आपल्याला. मधोमध देखील हवं, पण मुख्य म्हणजे कडेला हवं, कारण हा कुलचा आपण या पाण्यावरच तळणार आहोत. आता तुम्हाला सांगते, हा कुलचा आपण ज्या बाजूने बंद केला ना, ही बाजू आधी आपण तव्यावर घालणार आहोत. आणि लगोलग झाकण ठेवायचं, कारण हे जे पाणी आहे ना, या पाण्याच्या उष्णतेमध्ये याची जी गरम वाफ होते त्यामध्ये हा कुलचा मस्त असा फुलतो आणि भाजूनही निघतो. आणि ही सगळी प्रोसेस आहे ना मोठ्या आचेवर करायची, मंद आच मध्यम आच असं काहीही करायचं नाही. हे जस तसं याला उष्णता लागते ना, तस तसं हे सगळ्या बाजूने मस्त कुलचा फुलतो बघा. आणि तेलाची तुपाची काहीही गरज पडत नाही हा फुलवण्याकरता. गरम वाफ आहे पाण्याची, त्यामध्ये मस्त सगळ्या बाजूने फुलतो. हे झाकण उघडलं ना की तुम्हाला तो मॅजिक शो बघायला मिळेल. आहा आहा हा हा. आता तुम्हाला मॅजिक शो दाखवते. वा बघा, टुम्म फुगला की नाही, सगळ्या बाजूने टुम्म फुगलाय. याला तेलाची खरंच गरज नाही, पाण्यावरच छान फुलतो हा. पण मी आपलं ऑइल स्प्रे आहे तर जरा फ्लॉन्ट करते. हे बघा, पराठा करा डोसा करा, हे असं एकसारखं ऑइल स्प्रे करायला सोपं पडतं. आपलं मधुराज रेसिपीचं आहे, मधुराजरेसिपीक्लब.com वर खरेदी करू शकता. कमाल. आता ही वा आहा हा हा हा. बघा अगदी भट्टी किंवा तंदूर मध्ये करतो ना तसा कुरकुरीत होतो, जरी पाण्यावर आपण याला भाजलं तरी. वा 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 वा. आता काय होतं तुम्हाला सांगते, हा असा कडेकडेने फुगतो की नाही सगळ्या बाजूने, मग याला आपल्याला कडकड भाजून घेणं गरजेचं आहे. हे बघा, मध्यभाग तर छान भाजली जाते, तव्यावरही भाजली जाते, पण कडेकडेने पण भाजणं गरजेचं आहे. म्हणून हा थेट असा गॅसवर घ्यायचा आणि याची कड कच्ची नाही राहिली पाहिजे, नाहीतर मग मजा नाही येणार खायला. बघा, जितकं खरपूस भाजलं जाईल ना तितकी मजा येते कुलचा खायला. थोडंसं गॅसवर ठेवलं तरी काही हरकत नाही, कच्चा नको बेसिकली आपल्याला. मस्त हा गरम गरम कुलचा घ्यायचा. लगेच खायचा असेल तर ताटात, नाहीतर जाळीवर. आणि चला लगेच उघडून दाखवते. हे बघा, एकदम खुसखुशीत होतो. चला आतमध्ये पण बघूयात कसा झाला आहे ते. हात भाजला तरी हरकत नाही, पदार्थ छान दाखवला गेला पाहिजे. वा 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 वा, क्या बात आहे. गरम गरम वाफाळलेला कुलचा, मस्त खुसखुशीत कुरकुरीत. आणि सारण बघा ठासून भरलंय, कडेकडेपर्यंत भरलंय. पॉकेट बघा काय कमाला आलंय. आहा हा हा. वा 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 वा. बघा दुसरा पण काय मस्त गरम गरम वाफ येते आणि गरम गरम हा आपला कुलचा ठासून ठासून सारण भरलेला खुसखुशीत पाण्यात तळलेला तयार आहे. आता याच प्रकारे सगळे कुलचे भाजून घ्यायचे, भरून भाजून घ्यायचे. दिवसभर जरी ठेवलं तरी मऊ लुसलुशीत राहतात आणि ताजं ताजं खाल्लं तर एकदम खरपूस होतात. ताजेच करा, ताजेच खा. न येस्ट यामध्ये घातलंय, ना तेलाचा भदाडभर वापर केला आहे. छान लगोलग मळलं, लगोलग तव्यावर फुलवून घेतले. गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल, अर्ध गव्हाचं पीठ अर्ध मैदा असं कॉम्बिनेशन केलं तरी चालेल. पण आता जेवणाला रोज उठून नवीन काय करायचं हा प्रश्न पडला असेल तर आलू कुलचा करा. स्टफिंग सारण पनीरचं घाला, कोबीचं घाला, पराठ्याचं कुठलंही सारण यामध्ये कमाल लागतं. पुन्हा भेटूयात, तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं
खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.